यवतमाळतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील काही भागात दररोज पाणी पुरवठा केला जाणार आहे, तर काही भागामध्ये 2 ते 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। तसेच थकीत पाणीपट्टी धारकांनी थकीत बिलाचा भरणा करावा असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांनी केले आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत वसुली मोहीम हाती घेतली असून ज्या नळधारकाकडे पाणीपट्टी थकीत आहे त्यांनी तात्काळ कार्यालयाशी संपर्क करून बिलाचा भरणा करावा। तसेच ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी बिल थकीत असेल तर त्याचे नळ कनेक्शन कट करण्यात येणार आहे आणि ज्यांच्याकडे अवैध नळ कनेक्शन असेल तर त्यांनी नळ कनेक्शन वैध करून घ्यावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता यांनी दिली। यवतमाळ शहरासह नगरपालिका क्षेत्रामध्ये विलीन करण्यात आलेल्या भागातील ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकीत आहे, त्यामुळे थकीत ग्राहकांनी तात्काळ बिलाचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहनही सहाय्यक अभियंता मेघा अनंतवार, विभागीय लेखापाल गोपाल जीवणे यांनी केले आहे। नमस्ते। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत अमृत योजना आता कंप्लीट झाली असून आपण दररोज पाणी पुरवठा सुरू केलेला आहे। वाघापूर आणि दरडा झोनसाठी ज्या काही सर्व टाक्या आहेत त्या आपल्या आता दररोज पाणी पुरवठा आपण त्यांच्यासाठी करत आहोत। तसेच ऑफिस झोनमध्ये जे काही टाक्या येत आहे त्याच्या अंतर्गत 1 दिवस आड आणि ऑफिस प्रभागातील जे ESRचा सप्लाय आहे त्याचा सप्लाय आता सध्या 3 दिवस आड आपण सुरू करण्यात आलेला आहे। ऑफिस झोनमध्ये काही कामं आपण करत आहोत, ते कामं पूर्ण झाल्यानंतर त्याचा सप्लाय सुद्धा 1 दिवस आड आपला करण्यात येईल। त्यामुळे नागरिकांना नम्र विनंती करण्यात येते की त्यांनी पाण्याचा कृपया अपव्यय करू नये, नळाला तोट्या लावून घ्याव्या, आपलं पाणी भरणं झालं की आपले नळ बंद करून द्यावे किंवा बरेचसे ग्राहक विहिरीमध्ये पाणी सोडतात, कृपया असे प्रकार करू नये। गाड्या धुतात, रस्ते धुतात, घरं धुतात, त्यामुळे नागरिकांना नम्र विनंती करण्यात येते की कमीत कमी पाण्याचा अपव्यय करावा। हे पाणी आम्हाला शुद्ध करण्याकरिता खूप खर्च करून आम्हाला घरापर्यंत हे पाणी पोहोचवावे लागते, त्यामुळे नागरिकांनी याची कृपया जाणीव घ्यावी आणि ज्या ठिकाणी आपल्याला लिकेजेस दिसतात कृपया सदरची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात लवकरात लवकर द्यावी, जेणेकरून लिकेज दुरुस्त करून आपल्याला ते तात्काळ दुरुस्त करता आली पाहिजे आणि पाण्याचा अपव्यय टाळता आला पाहिजे। तसेच वसुली जर बघता लोकांची अतिशय मानसिकता खराब झालेली आहे की पाणी खूप वाया घालवतात आणि बिलं भरायची मानसिकता नसते, त्यामुळे लोकांना मी परत आवाहन करते की त्यांनी कृपया पाण्याचा अपव्यय टाळावा आणि बिलाचा भरणा करावा। वसुली मोहीम अंतर्गत बऱ्याचशा ग्राहकांच्या घरी आपण भेटी दिल्या जातात, त्या दरम्यानसुद्धा ग्राहकाची भरण्याची मानसिकता नसते, त्यामुळे विनाकारण नळ कनेक्शन खंडित करावं लागते। ग्राहकांनी ही कार्यवाही टाळण्यासाठी लवकरात लवकर आपल्या बिलाचा भरणा करावा। तसेच कार्यालयाने ऑनलाईन प्रणालीसुद्धा सुरू केलेली आहे, बिलावरील QR कोड स्कॅन करून ग्राहक घरच्या घरी बिलाचा भरणा करू शकतात, त्यामुळे ग्राहकांनी पाण्याचे मोल समजून घ्यावे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सहकार्य करावे। नमस्कार। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सर्व नळधारकांना विनंती करण्यात येते की ज्यांच्याकडे पाणीपट्टी थकीत आहे त्या सर्वांनी कृपया पाणीपट्टीचा भरणा लवकरात लवकर करून थकबाकी कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सहकार्य करावे। ज्या ग्राहकाकडे अनेक वर्षापासून थकबाकी आहे आणि जे भरण्यामध्ये विलंब करतात तर त्यांच्यावर आपण विलंब आकारणी करण्यात येते, ती वेळ येऊ नये किंवा विद्युत पुरवठ्यामध्ये जर पाणी पुरवठ्यात खंडित होत असल्या तर त्याचं थोडंसं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सहानुभूती विचार करावा। थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे, तर ज्या ग्राहकांकडे अनेक वर्षापासून थकबाकी आहे त्या ग्राहकांची थकबाकी वसूल करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून वसुलीची सक्तीची कारवाई करण्यात येत आहे। इतकेच नव्हे तर ज्या ग्राहकांकडे अनेक वर्षापासून थकबाकी आहे ती थकबाकी वसूल करण्यासाठी शक्यतो आम्ही वृत्तपत्रामध्ये त्यांची नावे प्रसिद्ध करणार आहे, तीही वेळ येऊ नये याबाबत सर्व ग्राहकांनी खबरदारी घ्यावी आणि पाणीपट्टी थकीत बाकीची वसुली दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कृपया नळधारकांनी पाणीपट्टीची वसुली लवकरात लवकर भरावी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सहकार्य करावे ही विनंती। तसेच ज्या ग्राहकांनी अवैध नळ कनेक्शन घेतले असेल त्या ग्राहकांनी कृपया वैध करून घ्यावे, जेणेकरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही याची कृपया खबरदारी घ्यावी ही विनंती। धन्यवाद।